अग्निदेव म्हणाले, कुमार, सर्व अग्नी तुझ्यावर नेहमीच प्रसन्न राहतील. तू इच्छा केलीस की मी प्रकट होईन आणि मृत्यूनंतरही तुला माझा सहवास लाभेल. वरुणदेव म्हणाले, हे नला, माझा वरद हस्त सदैव तुझ्यावर असेल. तू इच्छा करशील तिथे तुला पाणी मिळेल. ही पुष्पमाला मी तुला देत आहे. ती कधीही कोमेजणार नाही आणि तिचा सुगंध कधीच लोपणार नाही. यम म्हणाले, कुमार नला, तू नेहमीच धर्माच्या मार्गावर चालशील. तू नीतिमार्गातून कधीही ढळणार नाहीस. याशिवाय तू पाककलेत निपुण होशील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. नल दमयंतीला आशीर्वाद देऊन लोकपाल आकाशमार्गाने देवलोकाकडे निघाले. त्याचवेळी गंधर्व लोकातून एक रथ भरधाव येताना दिसला. म्हणून कुतूहलाने लोकपाल थांबले. कली आणि द्वापर हे दोन गंधर्व त्या रथात होते. द्वापर गोरा, उंच, सडपातळ होता. कली काळा, बुटका आणि कुरूप होता. द्वापराची मुद्रा शांत होती. कलीचा चेहरा उग्र आणि त्रासिक होता. अग्निदेव म्हणाले, गंधर्व हो, इतके सत्वर कुठे निघालात? द्वापरयुग संपून कलियुग सुरू व्हायला अद्याप वेळ आहे. अजून पृथ्वीवर लोक धर्मपरायण आहेत. कली म्हणाला, लोकपाल हो, आमचा रस्ता अडवू नका. आम्हाला दमयंतीच्या स्वयंवराला जायचे आहे. वरुणदेव म्हणाले, गंधर्व हो, तिथे इतके रूपवान, गुणवान, धनवान रणशूर राजे स्वयंवराला आले होते. अनेक गंधर्व, विद्याधर, किन्नर पण आले होते. तिथे तुम्ही जाऊन काय करणार होतात? कली संतापला, म्हणाला, देव हो, माझ्यात काय उणे आहे? रूपाने आणि गुणांनी मी कुठल्याही गंधर्वापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. माझी पूर्ण खात्री आहे की दमयंती मलाच वरमाला घालील. आता आमचा रस्ता अडवू नका. आम्हाला जाऊ द्या. वरुणदेव म्हणाले, गंधर्व हो, जिथे साक्षात देवांचा पाड लागला नाही तिथे तुमची काय कथा? दमयंतीने नैषद नलाला वरले आहे. स्वयंवर कधीच संपले. तुम्हाला उशीर झाला. कली संतापला. त्याचा मूळचाच विद्रूप चेहरा आणखी भयानक झाला. रथ वळवून तो वेगाने निघून गेला. द्वापर मागेच राहिला. वरुण देवाला हसू आवरेना. इंद्रदेव म्हणाले, वरुण देवा, कलीशी बोलताना जरा संयम पाळणेच इष्ट असते.